हाय गाईज, आज बनवतो आपण नवीन स्नॅक्स रेसिपी. ती कशी बनवतात ती बघूया आणि ती काय बनवतात ते पण बघूया. त्यासाठी ते आपण कांदा चिरून घेतोय आधी बारीक. एक कांदा घेतलेला आपण. आता आपण घेतोय मका. त्याला पण कट करून घेते, म्हणजे साईडून सगळे खाली जात. मका अशा प्रकारे कापून घ्यायचं आपल्याला. इथ्यात आपण मका कापून घेतलेला आहे. आपण एक घेतलं आता भांडं. त्यात घेतो बेसन. त्यात आपण आता घेतोय बेसन. चार चमचे बेसन घेतले, छोटे 4 चमचे बेसन घेतलेलं आहे. आता आपण तांदळाचं पीठ घेतोय अर्धा चमचा. मग आपण त्यात टाकणार आहोत आलं लसूणचा ठेचा. आलं लसूण आणि मिरची आहे ना. आलं नाही सॉरी, मिरची आणि ते लसूण आहे. मिरची आणि लसूणचा ठेचा टाकलेला आपण त्याच्यात. आता आपण त्यात टाकून घेऊयात मका. मग आपण आता त्यात टाकूया कांदा, जो आपण चिरून घेतलेला आहे. आता आपण त्यात टाकणार थोडीशी हळद. मग त्यात टाकूया थोडंसं जिरं. मग टाकूया आपण हिंग. आता आपण त्यात टाकणार चवीनुसार मीठ. थोडंसं आपण खायचा सोडा ना. थोडासा पण खायचा सोडा टाकलेला आहे. आपण ते आता कालवून घेऊया एकत्र. कोथिंबीर. आता आपण त्यात टाकतोय कोथिंबीर, जी आपण चिरून घेतलेली आहे. आणि आता आपण थोडंसं पाणी घेणार. थोडं घ्यायचं, म्हणजे जेवढं लागेल तेवढं ना. आता आपण तेल तापत ठेवले. इथे आपण तेल तापवायला ठेवलेलं आहे एक साईडला. आता तेल तापलं की आपण त्यात सोडून घेणार आहोत ना. आता इथे आपलं तेल तापलेलं आहे, आपण त्यात आता सोडून घेऊया.
छान वास सुटले बघ. ठेचा आहे ना त्यात मिरची लसूणचं. आता आपण त्याला पलटी मारून घेतोय. मस्त होईल झटपट पटापट. आणि मस्त फुललेत पण ते असे तरंगतात बघ वरचे वर हलके फुलके. खायला पण छान लागतात. कशी तरंगते बघ. छान. आणि कलर पण त्याला मस्त असा आलेला आहे. वास पण किती छान सुटले. हे आपले झाले. आता आपण इथे काढून घेऊया आधी. आपण आता दुसरे टाकून घेऊया. गॅस कमी केला. आपलं तेल तापले ना भरपूर आता. यांना पण आपण फ्राय करून घेणार तसेच सेम. इथे आपले झालेले. पुन्हा एकदा आपण काढून घेऊया आता दुसरी. अजून एकदा आपण टाकून घेऊया आता. ह्यांना पण आपण फ्राय करून घेऊया. आता इथे आपण काढून घेतोय. आपण आता दुसरी सोडून घेऊया. गर्दी होईल आता. दोनच राहिले. इथे आपली झालेली. आता आपण हिला काढून घेऊया. शेवटची भाजी आपली. खूप छान लागते खायला. इथे आता आपली रेसिपी रेडी झालेली आहे. ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगा. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू. तरी गरम असतानाच का म्हणजे ती कुरकुरीत लागेल.